रामकृष्ण हरी माऊली. तेथे कर माझे जुळती या अभंगाचा खरा अर्थ. हा अभंग तुम्ही अनेकदा ऐकला असेल, पण त्याचा खरा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? तर या अभंगाचा खरा अर्थ आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज मी तुम्हाला या अभंगाचा खरा अर्थ सांगणार आहे, जो ऐकून माऊली तुमचं मन शांत आणि विठ्ठलांवर जास्त विश्वास वाढेल. तेथे कर माझे जुळती पांडुरंगा चरणी. तेथे कर माझे जुळती पांडुरंगा चरणी. माझे काही नाही देवा, सर्व काही तुझच आहे. माझे काही नाही देवा, सर्व काही तुझच आहे. या अभंगाचा अर्थ खूप खोल आहे माऊली. आपण आयुष्यात जे काही मिळवतो, पैसा, नाव, यश, आपल्याला वाटतं ते सगळं आपलं आहे, पण खरं काय आहे माहिती आहे का? तर ते सगळं विठ्ठलांचं आहे. आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा आपणच म्हणतो, देवा मला वाचव. म्हणजे आपण मान्य करतो की आपल्या हातात काहीच नाही, पण आनंदात असताना आपण काय विसरतो की सगळं विठ्ठलाचं आहे. हा अभंग आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, अहंकार सोडा आणि विठ्ठलांवर विश्वास ठेवा. जेव्हा आपण सगळं त्यांच्यावर सोडतो तेव्हा कधीच आपल्याला ते खाली पडू देत नाहीत. माऊली, पंढरपूर मध्ये विठ्ठल का उभे आहेत माहिती आहे का? कारण ते आपल्या भक्तांची वाट पाहत आहेत. आपण फक्त एक पाऊल टाकायचं आहे आणि बाकी सगळं विठ्ठल स्वतः करतात. माऊली, मनापासून विठ्ठलांना हाक मारली की विठ्ठल धावून येतात. मनापासून भक्ती करा. विठ्ठलांचं नाव सतत आपल्या मुखामध्ये ठेवा. आपले विठ्ठल आणि आपली रखुमाई आपली मायबाप आहेत. म्हणूनच खूप आवडणी म्हणतात बघा, माझे विठ्ठल रखुमाई, माझे माहेर पंढरी. खूप छान आहे हे. खरंच आपले मायबाप आहेत आपले विठ्ठल रखुमाई आणि आपलं माहेर आहे आपलं पंढरी. आपली पावन नगरी आहे आपली पंढरी. म्हणून माऊली, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, माझं काही नाही, सर्व काही विठ्ठलांचं आहे. जर तुम्हालाही विठ्ठलांवर विश्वास असेल तर आपल्या पंढरीमध्ये या आणि आपल्या विठ्ठलांचं मनापासून दर्शन घ्या आणि सगळं काही विठ्ठलांचं आहे, माझं काहीच नाही असा निश्चय मनाशी बाळगा. सर्व काही चांगलं होईल आणि यशाचा मार्ग नक्की मिळेल बघा माऊली. यावर मला संत तुकारामांचा खूप छान अभंग आठवतो बघा माऊली. देह हा विठ्ठल, श्वास ही विठ्ठल, चालते पाऊल तेही त्याचेच. कर्म माझे नाही, करता तोच एक, माझ्या अंतरी राहिला विठ्ठल विठ्ठल. दिसे जे काही रूप त्याचे, जग हे सारे विठ्ठलमय. तुका म्हणे आता उरले नाही काही, सगळं काही विठ्ठलाचंच आहे. खूप छान अभंग आहे बघा माऊली संत तुकाराम महाराजांचा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये विठ्ठल रखुमाई लिहा.